नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन गीत घेऊन आलेले आहे। गीताचे बोल आहेत, मला भीमानं भरपूर दिलं व माय माझं पोरगं डॉक्टर झालं। तर चला या गीताला सुरुवात करूया। खरंच सामान्य माणसाची जीवनशैली बदलवलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। अगदी तळागाळातील माणसांना त्यांनी वर आणलेला आहे, ज्यांच्या सावलीचाही विटाळ व्हायचा। आज आपण सर्वजण एकत्र राहतो, विविधतेमध्ये एकता जपणारा आपला देश आहे, भारत देश आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे। तर चला, बाबासाहेबांवर लिखित हे जे गीत आहे, मला भीमानं भरपूर दिलं व माय माझं पोरगं डॉक्टर झालं, आज मी तुमच्यासोबत सादर करण्याचा प्रयत्न करते। गायिका नाही आहे मी, पण मला आवड आहे आणि तीच माझी आवड तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील। तर चला गीताला सुरुवात करूया। लाख मोलाचं धन मला दिलं, तवा झालं हे आमचं भलं। लाख मोलाचं धन मला दिलं, तवा झालं हे आमचं भलं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। माझं कुटुंब आडानी गेलं, माझ्या मुलाने शिक्षण केलं। तेच रात रात जागलं, कधी उपाशीच झोपलं। नाव कुळाचं दूरवर नेलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। माझ्या मराठवाड्यातला कोकणच्या पाड्यातला होता शिक्षित माणूस, सारा समाज खेड्यातला। त्याला साक्षर भीमानं केलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। आज सरकारी दरबारी झाला डीन साहेब अधिकारी। आज सरकारी दरबारी झाला डीन साहेब अधिकारी। साहेबांच्या कॅबिनमध्ये बाबासाहेब भिंतीवरी, त्याचं भूषण मला आलं हो माय माझं पोरगं डॉक्टर झालं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। बंधू प्रकाशाच्या घरी लाल शिजत होत्या तुरी, आज तुपात तळते पुरी, त्याची गोष्ट सांगते खरी। कसं नशीब पलटून गेलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। लाख मोलाचं धन मला दिलं, तवा झालं हे आमचं भलं। लाख मोलाचं धन मला दिलं, तवा झालं हे आमचं भलं। मला भीमानं भरपूर दिलं ओ माय माझं पोरगं डॉक्टर झालं। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र, जय भारत। खूप खूप धन्यवाद। आणि खरंच महापुरुषांची विचारसरणी, महापुरुषांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील। महापुरुष कधीच एका जातीसाठी लढत नव्हते, तर सगळ्या सामान्य जनतेसाठी ते लढले होते आणि आपल्या समाजामध्ये परिवर्तन निर्माण व्हावं ह्यासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि त्यांचे नेमके काय त्यांना परिवर्तन करायचे होते, तर हे लक्षात घेऊन आपण सामान्य माणसाने आपण त्यांच्या विचारसरणीचा नक्कीच आपण गौरव केला पाहिजे आणि एक उत्तम नागरिक म्हणून आपण नक्कीच आपलं आयुष्य घडवलं पाहिजे। फुल नाही फुलाची पाकळी, पण आपलं आयुष्य आपण आधी स्वतः छान करायचं आणि त्यानंतर शक्य असेल तर आपण नक्कीच सामान्य जनतेसाठी किंवा समाजासाठी जर नक्कीच आपण काही करू शकलो तर नक्कीच करायचं आहे। ज्या मातीत जन्माला आलो आहे त्या मातीचं देणं लागतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची। आधी आपण स्वतःचं आयुष्य घडवायचं
आणि त्यानंतर जर आपण कोणाला मदत करू शकलो, अगदी छोटीशी मदत जरी तुम्ही करू शकलात ना, तरीसुद्धा ती खूप खूप महत्त्वाची असते. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.